सीबीआय चौकशी बसली असेल, उच्चस्तरीय चौकशी बसली असेल, न्यायालयीन चौकशी बसली असेल, तर जे ठोस काहीतरी पाहिजे होतं फास्ट ट्रॅकवर, ते अजूनही झालं नाही. तांत्रिक पुराव्यांशी काही छेडछाड झालेली आहे का, काही घातपात झालेला आहे का, किंवा अशा प्रकारचं सुसाईड बॉम्बर कोणी विमानात ठेवला गेला होता का, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे सीव्हीआर मधला फेरफार, ब्लॅक बॉक्सचे झालेले नुकसान आता म्हणतायत ते सुरक्षित आहे, व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं राजकीय कनेक्शन, 1 महिना झालाय दादांच्या जाण्याला, हे सांगताना फार अंतःकरण जड होतंय. अजूनही विश्वास नाही आहे की दादा आपल्यातून कुठं निघून गेले असतील. खरं तर महाराष्ट्राच्या संवेदना 1 महिना झाल्या तशाच आहेत जशा पूर्वीपासून होत्या. अजूनही लोकांच्या मनातलं शंकेचं काहूर काही मिटत नाही. त्याच्यामुळे 1 महिन्यात आता या विमानाच्या अपघातानंतर आमच्या काय हाती आलं महाराष्ट्राच्या, तर मला असं वाटते अद्यापही जे ठोस काही लागत होतं आम्हाला, म्हणजे जर सीबीआय चौकशी बसली असेल, उच्चस्तरीय चौकशी बसली असेल, न्यायालयीन चौकशी बसली असेल, तर जे ठोस काहीतरी पाहिजे होतं फास्ट ट्रॅकवर, ते अजूनही झालं नाही. इतकंच काय तर या 1 महिन्यातलं फलित काय, तर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी एफआयआर नोंदवून न घेणं, मला असं वाटते हे दुर्दैवी फलित या 1 महिन्याचं आहे. अद्यापही वैमानिकाचा जो संशयास्पद रेकॉर्ड होता त्याबाबत खुलासा झाला नाही. विमानातल्या बेकायदेशीर बदल, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे सीव्हीआर मधला फेरफार, ब्लॅक बॉक्सचे झालेले नुकसान आता म्हणतायत ते सुरक्षित आहे, व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं राजकीय कनेक्शन, हवामानाचा चुकीचा अंदाज होता की काही दबाव वैमानिकावर होता. बारामतीमधल्या सेफ लँडिंगला एक इतिहास आहे, कारण ते अजितदादांचं स्वतःचं होमग्राऊंड होतं आणि हजारो वेळा तिथे त्यांनी लँडिंग केलं आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्यांची आणि त्यांच्या वैमानिकांना पूर्ण कल्पना होती. मग शेवटच्या क्षणी प्रवासाचे साधन बदलणे असेल, ऑपरेटर कंपनीची संशयास्पद भूमिका असेल आणि याला तांत्रिक पुराव्यांशी काही छेडछाड झालेली आहे का, काही घातपात झालेला आहे का, किंवा अशा प्रकारचं सुसाईड बॉम्बर कोणी विमानात ठेवला गेला होता का, पोलीस तपासाऐवजी सीबीआयकडे धाव घेण्यामागची नेमकी कारणं काय, एटीसी सोबतचा तुटलेला कॉन्टॅक्ट, इंजिनमधले झालेले स्फोट, व्हीआयपी प्रोटोकॉलचं उल्लंघन, डिजिटल फुटप्रिंट आणि सीसीटीव्ही, गुप्तचर यंत्रणांचे अपयश, फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहेत, हाय स्पीड इम्पॅक्ट, इंटरनॅशनल क्रॅश याची संदिग्धता, रडारवरून विमान गायब होणे आणि बॅगेतील महत्वाचे दस्तऐवज, हे असे अनेक प्रश्न आहेत की ज्यात अजूनही ते कोडं उलगडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्र या विमान दुर्घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करतोय आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी एफआयआर न घेतल्यामुळं किंवा 0 एफआयआर न केल्यामुळं, त्याचप्रमाणे बारामती सुद्धा पोलीस स्टेशननी एफआयआर न घेतल्यामुळं ही शंका आणखी बळावते आहे. आणि म्हणून 1 महिन्यात अजितदादांसारख्या इतक्या मोठ्या नेत्याच्या विमानाच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्राच्या हाती काय आलं, तर शंकेचं काहूर. अजूनही साहिल मदन, यश, सुमित कपूर हे तिघही कुठे आहेत. कालपर्यंत मी दोघांची नावं घेत होतो, आज मी तिसरं नाव घेतोय, सुमित कपूर. कारण सुमित कपूरबद्दल अनेक गोष्टी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून यायला लागल्यात की तो कॅलिफोर्नियात असावा, कोणी म्हणतं मुलीकडे गेलेला असावा. जर तो अमेरिकेत असेल तर त्याला अमेरिकेत जाऊन सुद्धा शोधण्याची भविष्यात तयारी ठेवावी लागेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनुत्तरित प्रश्नाला आता कधी वाचा फुटेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. काही निवडक आमदारच फक्त दादांच्या हात आहे की अपघात या प्रस्तुत करत आहेत, त्यांच्यासोबत तुमचा पक्ष पण आहे का? नाही, पक्षाची सुरुवातपासून भूमिका आहे की अजितदादांच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे. काल स्वतः काही दिवसांपूर्वी आमच्या पक्षाच्या नेत्या, राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी सुद्धा सीबीआय चौकशीची मागणी केली. आता त्यांनी मागणी केली, त्यांच्यासोबत शिष्टमंडळ पण होतं, मग याचा अर्थ सर्व पक्षांनीच मागणी केली. स्वतः जय पवार यांनी सुद्धा ब्लॅक बॉक्स संदर्भात ट्विट केलं होतं. त्यामुळे सर्व पक्षाची मागणी ही आहेच. फक्त पत्रकारांसोबत मी जरा मोकळा संवाद साधतो, इतर आमदार मोकळा संवाद साधत नसतील
असं मला वाटतं. विलिनीकरणासंदर्भात एक चर्चा समोर येते आहे. एका बड्या नेत्यांनी सांगितलं की हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवारांनी त्यांना चिठ्ठी पाठवली आणि भेटायला आहे असं सांगण्यात आलं आणि तेव्हापासून या विलिनीकरणाच्या चर्चांना सुरुवात झाली. खरंच विलिनीकरण होणार होतं का? कारण आता राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतिक्रिया येते की आम्हाला त्यांच्याकडून ऑफर आली होती की या आपण एकत्रित येऊया. असा विलिनीकरणाच्या चर्चेच्या कुठल्याही म्हणजे चर्चेमध्ये, मीटिंगमध्ये मी सहभागी नव्हतो. मी काय पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाही आहे. विलिनीकरणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा आदरणीय अजितदादांचा होता आणि अजितदादांनी जो निर्णय घेतला असता त्या निर्णयाला आम्ही सर्वांनी एकमतानं होकार दिला असता. त्यामुळे मी त्या पूर्ण घडामोडीमध्ये नव्हतो. त्यामुळे कुठल्या बड्या नेत्यांनी कशी चिठ्ठी दिली याबद्दल मला माहिती नाही. तुमच्या पार्टीचे माजी मंत्री आणि आमदार अनिल पाटील म्हणतात की रोहित पवार विलीनीकरण करतायत एकंदरीत या प्रकरणात राजकारण करतात असं त्यांचं म्हणणं. असं आहे की रोहित पवारांचे काका गेलेत, राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेत. त्याच्यामुळे ते स्टंट म्हणता येणार नाही. कारण ज्या घरातला एखादा व्यक्ती गेला त्या घरातली व्यक्ती जर न्यायासाठी काल बघा तुम्ही, काल सकाळी ते मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंना भेटले, परवा ते बारामतीला गेले, नंतर ते परत मुख्यमंत्र्यांना भेटले, आज ते एकनाथ शिंदे साहेबांना काल भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे त्यांची ती धडपड आहे की व्हीएसआर व्हेंचरवर एफआयआर का होत नाही, डीजीसीआर एफआयआर का होत नाही, तर याला स्टंटबाजी कशी म्हणता येईल? मी याला स्टंटबाजी म्हणता येत नाही. कारण माझं अनिल पाटील साहेबांना विनंती आहे की भावनिकतेनं सगळ्या ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. उद्या मी फिरलोय इकडे, मी पण जातोय, मी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतोय, तर तुम्ही अमोल मिटकरी पण स्टंटबाजी करतोय असं म्हणून मोकळं होण्याचं काही कारण नाही.